नमस्कार श्रोते हो, मी आरजे स्वप्नाली. माय MH30 FM मध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. आज आपल्या भेटीचं कारण अतिशय खास आहे. आज निमित्त आहे आपल्या MH30च्या एका नवीन शोचं, ज्याचं नाव आहे मराठी मूव्ही टॉक शो. आणि आज आपल्या सोबत आहेत आपल्या सर्वांचे आवडते लाडके चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक हे सुदर्शन. नमस्कार सुदर्शन. नमस्कार. आमच्या या शो मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि MS13 चे जे श्रोते आहेत त्यांच्यासाठी धन्यवाद की आज वेळात वेळ काढून सगळे ह्या कार्यक्रमाला ऐकण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचे खूप सारे धन्यवाद. खरं तर तुमच्या पल्ल्याच्या लक्ष्मी आणि शंभूचं जेव्हा नातं आम्ही बघितलं, लक्ष्मी म्हणजे देविका दफ्तरदार आणि रुचित निनावे, तेव्हा मला आणि डॉक्टरांना एक कल्पना सुचली की मराठी चित्रपटांमधलं आईचं आणि मुलाचं नातं उलगडणारं एखादा कार्यक्रम हवाय मराठीत आपल्याला. आणि त्याच्यासाठी आपण आज भेटतो आहोत. तर आमची कल्पना तुम्हाला नेमकी कशी वाटते? खूप छान वाटली आणि सरप्राईज होतो माझ्यासाठी की मी लिहितोय आणि लोकांना आवडतंय ना, त्याचे कार्यक्रमही होत आहेत. एखाद्या लेखकाने असा पहिला लेखक नाहीये की ज्याने आई आणि मुलाचं नातं लिहिलं आणि लोकांना आवडलंय पल्ल्याडचं नातं. अर्थात तिथं पोच पावतीच आहे माझ्यासाठी की माझं कोणतं तरी कॅरेक्टर लोकांना आवडतंय आणि त्याच्यावर कार्यक्रम होत आहे. आणि असे कार्यक्रम वेळोवेळी व्हायलाही पाहिजे, कारण की आई आणि मुलाचं नातं हे खूप जगातलं वेगळं नातं आहे. एक अवॉर्ड विनिंग नातं आहे, स्पेशल आहे सगळ्यांसाठी. त्याच्यावर कार्यक्रम व्हायला पाहिजे. हो, खरंच मायलेकरांचं नातं हे जगातलं सगळ्यात अनोखं नातं आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे. आणि या नात्यापुढे सगळी नाती गौण आहे. 100% खरं. हा, तर मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारावासा वाटतो की पल्ल्याडचं जे तुम्ही नातं रंगवलेलं आहे लक्ष्मी आणि शंभूचं, म्हणजे देविका दफ्तरदार आणि रुचित निनावेचं, त्यांच्या दमदार भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतील. पण त्याआधी आमच्या श्रोत्यांना असं जाणून घ्यायला आवडेल की म्हणजे वास्तवाच्या पल्ल्यात स्वप्नांच्या जगात नेणारी आणि तुम्हाला इतक्या कसदार लेखनाचं मला वाटतं तिच्याचकडनं मिळालेलं आहे वरदहस्त, त्या तुमच्या आईबद्दल जाणून घ्यायला श्रोत्यांना नक्कीच आवडेल. तुम्ही काय सांगू इच्छिता? खरं तर मुलाखतीच्या सुरुवातीलाच खूप महत्वाचा आणि अनपेक्षित प्रश्न विचारला. पण असं वाटतंय की MS13 हे जे प्लॅटफॉर्म आहे ते योग्य आहे माझ्या आणि आईच्या नात्याविषयी बोलण्यासाठी. अच्छा. कारण आपला आजचा विषय आई आणि मुलाचाच आहे. हो. हा तुम्हाला वाटणारा सोनेरी मार्ग काही सोपा नव्हता. त्यात माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे. माझी आई नंदा दिलीप खडांगळे हाऊसवाईफ आहे. एक उत्कृष्ट शेफ आहे. शेफ म्हणजे एक सुंदर पद्धतीची कामधेनू गाय म्हणा. एकाच्या बाबतीत तिचा हात कोणीच नाही धरू शकणार. आजही मोठ्या मोठ्या कार्यक्रमात ती जेवणाच्या इव्हेंट मॅनेजमेंटचे काम आजतागत करते. आईचं बालपण खेडेगावात गेलं. एका सामान्य शेतकरी कुटुंबात आईचा जन्म झाला. तिच्यापेक्षा एक लहान बहीण आणि ती. आई घरात मोठी होती. आईच्या लहानपणी आजोबाच्या घरी दुधाचा व्यवसाय होता. आणि आईला कोणी सक्का भाऊ नसल्याने सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पूर्ण वेळ घरच्याच कामात जायचं. म्हणजे मला असं वाटतं की लेखनाचे कष्टाळूपणाचं जे तुमच्यामध्ये आलेलं आहे ते तुमच्या आईकडनं नक्कीच मिळालेलं आहे तुम्हाला. ते आईचे कष्ट खूप आहेत. आईने अगदी लहानपणापासून जसं म्हणजे आमचे आजोबा सांगायचे, आमचे सांगायचे किंवा माझे वडीलही सांगायचे की आईचे कष्ट काही चुकले नाहीये. म्हणजे जशी जन्माला आली आहे तसं प्रत्येक स्त्रीचा आहे. प्रत्येक स्त्रीला काम चुकलेली नाहीये. मी असं म्हणेल की स्त्रीचा जन्मच मुळात लहानपणापासून कष्टाचा असतो. आणि लहानपणापासून कष्ट असल्यामुळं आणि घरची जबाबदारी असल्यामुळं आईचं शिक्षण 2री ते 3री पर्यंतच झालं माझं. आणि परिणामी लग्नही लवकरच झालं. आणि लग्नानंतर काही वर्षांनी माझा जन्म झाला. मी घरात मोठा होतो. वडिलांचं मोटर गॅरेज होतं. वडिलांचा स्वभाव कडक आणि शिस्तीचा होता. या उलट आईचा स्वभाव अनखर, समजूतदार, प्रेमळ वगैरे वगैरे असं प्रत्येकाच्या आईचं असतं. तसं माझ्या आईचा होता, पण आई जरा जास्तच कणखर होती. आणि लहानपणापासून तिला
कष्ट करायची, काम करायची किंवा नेहमी कामात स्वतःला व्यस्त ठेवायचं. बाकीच्या गोष्टीत डोकं लावण्यापेक्षा तुम्ही कामात डोकं द्या, तुम्ही कामावर प्रेम करा, याची शिकवण आईने मला लहानपणापासून दिली. खरं सांगायचं झालं तर आई आणि मुलाचं नातं प्रेगा न्यूजच्या त्या 2 लाईन पासून सुरू होतं. जेव्हा त्या प्रेगा न्यूजच्या किटवर आई जेव्हा त्या 2 लाईन बघते ना, तेव्हाच खरी आई आणि मुलाच्या नात्याची सुरुवात होते. बरोबर आहे, अगदी खरं आहे तुमचं. म्हणजे मी तर असं म्हणेन की वासी मर्ढेकरांनी त्यांच्या एका कवितेत म्हटलेलं सुद्धा आहे की थांब उद्याचे माऊली तीर्थ पायांचे घेतो, त्या क्षणापासून करतच तीर्थ आई पण सुरू झाली. कोणत्याही बाईला आई होणं ही तिच्या जीवनातली सर्वात आनंदाची गोष्ट असते. असं म्हणतात की एका स्त्रीला स्त्रीयत्व आई झाल्यावरच प्राप्त होतं. आई होण्याचा प्रवास काय सोपा नसतो. पहिल्या महिन्यापासून सुरू झालेला हा प्रवास पुढचे 9 महिने 9 दिवसात न संपता हा निरंतर चालूच असतो. बरोबर. तो प्रवास मुलाच्या जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, सुखदुःख, तसेच नैराश्य, डिप्रेशन अशा अनेक पद्धतीने तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत आई आपल्या मुलांसाठी, आपल्या परिवारासाठी अहोरात्र धडपड करते. आपल्या मुलाने किंवा मुलीने जन्म घेतला त्या पहिल्या दिवसापासून आईचे बारीक लक्ष असते. ते शाळा, कॉलेज, जॉब, लग्न आणि त्यांच्या सेटलमेंट पर्यंतचा हा प्रवास. आईचा खूप मोठा वाटा आहे. त्याच्यामुळे तिच्या शेवटापर्यंत तिने आपल्या संसारासाठी आणि घराच्या सुखासाठी मरापर्यंत झटणाऱ्या या आईला खऱ्या अर्थाने मानाचा मुजरा आहे. कारण या सर्व परिस्थिती माझ्या आई आणि माझ्यातल्या नात्याला धरून बोलतो. कारण मला आठवतंय जेव्हापासून मला समजायला लागलं आणि जे काही आठवतंय वेळेप्रसंगी आईने जुनी भांडी करून शेतात कामाला जाऊन आम्हाला घडवलंय. कधीही कोणत्याही परिस्थितीची लाज न बाळगता आमच्या परिवारासाठी उभी राहिली आहे. माझ्या आईने अगदी लहानपणापासून माझ्यावर बारकाईने लक्ष ठेवलं. आज मी जो काही आहे ही माझ्या आईची देण आहे. हे माझ्या आईचे संस्कार आहेत. की आज या लायक बनू शकलो की समाजात उंच मानाने जगता यावं. मराठी सृष्टीमध्ये आजवर जे काही नाव कमावलंय त्यात माझ्या आईचा सर्वात मोठा वाटा आहे. आणि मला असं वाटतं की वारंवार मी तुमच्याबद्दल जे बोलत आले की फुलाला चित्रकलेचा डिप्लोमा असावा लागत नाही. ज्या मातीतून रुजून फुलतं तिथे त्याचे रंग दडलेले असतात. मला वाटतं माझ्या त्या वाक्याचं जे काही आहे ते मला आज सापडलेलं आहे उत्तर की मला वारंवार असं का म्हणावं असं वाटतं. कारण खरंच तुमच्या आईमध्ये सामावलेलं आहे सगळं आणि त्याच्यामुळे तुम्ही घडलेले आहात. नाही, तुम्ही मागच्या कार्यक्रमात त्यावेळेस तुम्ही ते फुलाला चित्रकलेचा डिप्लोमा असावा लागत नाही, ते त्याच मातीत रुजतं वगैरे ते शब्द इतके तंतोतंत आवडले होते की मी ज्यावेळेस वाचलं ना तर मी आईला दाखवलं. म्हणलं बघ किती सुंदर लिहिलंय. म्हणलं की खरंच ह्या सगळ्या गोष्टी खूप जवळून अनुभवल्या. आणि काय होतं माहितीये का की मी असं म्हणेल की ज्याची आई खंबीर आहे ना त्याला कोणतंही अपयश नाही येऊ शकत नाही. कारण की ती वेळोवेळी खतपाणी घालत असते की तू हरलाय, तू खचलाय, तू मोठा होशील किंवा तू हरू नको, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. एक आईच असते. मी म्हणेन की बाप सगळ्यांचा कडक असावा पण आई सगळ्यांची प्रेमळ असावी, कणखर असावी, रागीट असावी. परंतु आईशिवाय सक्सेस नाही मिळू शकत. मी त्या लोकांबद्दल बोलेल की ज्यांना जन्मापासूनच आई नाहीये ही खूप मोठी खंत असेल त्या लोकांसाठी की त्यांना आई असणं फार गरजेचं आहे. तुम्ही जेवढे मोठे मोठे लोक बघणार म्हणजे अगदी टाटा, परत नरेंद्र मोदी बघा किंवा ज्योतिबा फुले बघा, यांच्या सगळ्यांच्या आया कणखरच होत्या, त्यांच्या पाठीमागे उभ्या होत्या. तर हे जे लोक आज घडताना बघताय ना त्यांच्या पाठीमागे ना त्यांच्या आईचा हात आहे. यशस्वी पुरुषामागं ज्या स्त्रीचा हात असतो ना ती स्त्री म्हणजे आईच असते. हो, आई असते. अगदी बरोबर. आणि तिचे उपकार या जन्मात फेडणे तरी शक्य नाहीये. म्हणून मला असं वाटतं की आई आणि मुलाचं नातं हे जगातच सगळ्यात निस्वार्थी, पारदर्शक आणि सुंदर नातं आहे. हो, आणि तेच नातं आम्ही आमच्या शो मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मराठी चित्रपटातून आईचं आणि मुलाचं नातं काय आहे त्याची प्रेरणा तुम्ही आम्हाला पल्ल्यांबद्दल दिलेली आहे. आणि या आपल्या गप्पा अशाच सुरू राहतील. आपल्या पुढच्या शो मध्ये 1 मेला आपण परत भेटू, परत गप्पा करू आणि पल्ल्याच्या लक्ष्मी आणि शंभू विषयी तुमच्याकडनं नक्कीच जाणून घ्यायला श्रोत्यांना
आणि मला सुद्धा खूप आवडेल. तोवर रजा घेते मी आपल्या सगळ्यांची. परत भेटू आपण 1 मेला. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, ऐकत राहा माय MS 30.